नमस्कार, मी श्रीकांत बसवेकर. माझ्या या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक अध्याय एक बोलून दाखवणार आहे, जो की सार्थक आणि ते भागवताचा 31वा अध्याय आहे. तर तो असा आहे, की तो जर तुम्ही वाचलात किंवा तुमच्या कानावर दररोज पडला, तर तुम्ही पूर्ण भागवताचं सार ऐकल्यासारखं किंवा बोलल्यासारखं होतं. तर इथं मी तुम्हाला पूर्ण बोलून दाखवेन. तर दररोज अंघोळ केल्यानंतर अ, बोलायचा असतो. तर तुम्ही एकदा ऐका. त्याच्यानंतर मी थोडंसं तुम्हाला त्याच्याबद्दल स्टार्ट करतो. ओम श्री तत्सत श्री गोपालकृष्ण प्रसन्न सार्थ भागवती अध्याय 31 श्री गणेशाय नमः श्री गोपालकृष्णाय नमः ओम नमो सद्गुरु अच्युताय नमो सद्गुरु दयार्णवाय नमः ओम नमो सद्गुरु धन्वन्तरे नमः श्री शुक उवाच अततनागं ब्रह्मा भवान च समभवा महेंद्र प्रमुखा देवा मनुया स प्रजेश्वरा पितरा सिग्ध गंधर्वा विद्याधर महोरगाचारणा यक्षरक्षांसी किन्नराप्सरा द्विजा दृष्टकामा भगवतो निर्णायं पमोत्सुका गायन्तश्च गुणन्तश्च शौर्यकर्माणि जन्मचा ववर्षु पुष्पवर्षाणि विमानावलिभिर्नवः कुर्वन्तु सङ्कुलं राजन् भक्ता परमयायुता भगवान् पितामहं वीक्षं विभूतिरात्मनो विपुसंयोजात्मनि चात्मन्म पद्मनेत्रे नुमीत्यात् लोकाभिरामा सतनुं धारणा ध्यानमङ्गलं योगधारणा याज्ञेया दग्धध्वा धामा विशत्य सत्मा दिवि दुन्दुभयो तु पेतुः सुमनश्च स्वातं सत्यं धर्माधृतिभुर्मे कीर्ति श्रीश्वाणुतन्ययो देवोदयो ब्रह्ममुख्यान् विश्यन्ते सुधामनि अभिज्ञातगति कृष्णं दयुष्वाति विस्मिता सौदामन्या यथाकाशे यान्त्या हित्वा ब्रह्मण्डलं गतिर्न लक्ष्यते मर्त्य सदा कृष्णस्य देवते ब्रह्मरुद्रादि अस्ते तु दृष्ट्वा योगगतिं हरे विस्मितान् स्म प्रशंसौता स्वंसंलोकयो सदा राजन्यरसतनुवृजाणाशि ये हा माया विडवनमयि यथा नटस्य सृष्टात्मनमनुष्यवीयते चान्ते संहत्य चात्ममाहितो प्रतासनास्ते मर्त्यने गुरुसुदम्यं लोकनितं त्वां चाणैच्छारणदा प्रमास्मदग्धमं जिगणेन्तकान्तकमपि शंसावणीश किं स्वावणे स्वरण्यनमृगुंसुदेहं तथापेशि स्थितिसम्भवाश्य यशवन्यन्य हेतुर्यदशस्य शक्तिदृक् नेच्छत्प्रणेतुः शोषितन्मर्तेन किंसुस्तगतिं प्रदर्शनं येतान् प्रातरुत्थाय कृष्णस्य पदवीं परं प्रयतः कीर्ते यदुभक्त्या तामेवाप्नोतिनुत्तमाम्. तर हा असा एकंदरीत अध्याय आहे. तर हा सुरुवातीला संस्कृतमध्ये असल्यामुळे थोडंसं अवघड वाटतो. हां, तर हा अध्याय आहे, की जो तुम्ही दररोज बोललात, तर तुमच्या मनातली निगेटिव्हिटी कमी होते. तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये जे कामं रखडलेली असतील, तर ती मार्गी लागण्यास सुद्धा त्याचा उपयोग होतो. तर मी आता जवळपास 2-3 वर्ष झालेत बोलतोय, तर मला त्याचा फरक जाणवतोय. तर फक्त एक पथ्य असं पाळायला लागतं, की तुम्हाला जर हा अध्याय दररोज बोलायचा असेल, तर तुम्हाला नॉन-व्हेज हे सोडून द्यायला लागतं. म्हणजे मांसाहार सोडून द्यायला लागतं. शाकाहारच घ्यावा लागतो. जर तुम्ही मांसाहार घेतलं, तर मग ह्या अध्यायाचं म्हणजे ते काय म्हणतो त्याला आपण अपमान केल्यासारखं होतं. तर त्याच्यामुळं मग जर तुम्ही नॉन-व्हेजिटेरियन असाल, तर तुम्हाला हा फल देणारा नाहीये. तर तुम्ही नॉन-व्हेज सोडून जर तुम्ही हे करायला चालू केलंत, तर तुम्हाला नक्की याचं फळ मिळेल. तर तुम्ही एकदा नक्की पहा. ट्राय करून तर पहा. 30 दिवसाचं करा, 15 दिवसाचं करा. सुरुवात तर करा. धन्यवाद.